फैयाज साटविलकर, डॉक्टर फैयाज साटविलकर यांना विनंती करतो त्यांनी बक्षीसाठी मुंडेकर, रंजनभाई साटविलकर विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यायचं आहे. म्हणून या स्पर्धेमधील आपण ज्याची निवड केली तो शुभमला विनंती करतो त्याने यायचं. स्वरूपला बक्षीस द्यायचं आहे. सामना झाला त्याचा सामनावीर म्हणून ज्याचं नाव जाहीर होतंय तो दीप याला विनंती करतो. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून दीप साठी ज्याची आपण मालिकावीर म्हणून निवड केले तो वाघजाई संघाचा कर्णधार मनीष दळवी साटविलकर यांना विनंती करतो त्याने मनीषसाठी बक्षीस द्यायचं.
साठी जो संघ विजयी झालाय 4 नंबर मध्ये ज्या संघाचं नाव आलंय विग्रही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो त्याने स्टेजवर येऊन 4 नंबरचं बक्षीस स्वीकारायचं आहे. विग्रही संघाचा कर्णधार मोहम्मदभाई साटविलकर आणि नासिर शेख. तीन साठी 2 संघ पात्र ठरलाय तो टिकलेश्वर कुळेवाडी संघाचा कर्णधाराला विनंती करतो त्याने बक्षीस स्वीकारायचं आहे. बशीरभाई साटविलकर आणि रणजित कदम यांनी स्टेज समोर यायचं आहे. बशीरभाई साटविलकर अंतिम सामना जो झाला आणि अंतिम सामन्यामधील जो रनर अप संघ आहे मागजन संत गोरा कुंभार या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो त्याने स्टेजवर यायचं आहे आणि 2 नंबरचं बक्षीस स्वीकारायचं आहे. बक्षिसासाठी मी रोहन शेठ बने आणि सचिन शेठ मांगले यांना विनंती करतोय. अंतिम सामन्याचा त्याच्या अगोदर मी रोहन शेठ बने यांना विनंती करतो त्यांनी या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं. रोहन शेठ बने यांना विनंती करतोय. सर्व आयोजकांचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. पण गेली अनेक वर्ष सातत्याने उत्साह टिकून ठेवणं हा फार महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठीच सर्व युवकांना जो थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळतो तो सुद्धा कौतुक करण्यासारखा आहे. इथे जेव्हा आला तेव्हा तुम्ही सर्वच अगदी शेवटपर्यंत मुलांच्या पाठीशी असता. त्याचीच प्रेरणा घेऊन त्याचीच ऊर्जा घेऊन मुलं दरवर्षी चांगलं आयोजन सर्व खेळाडूंना आपला हवाहवीशी असणारी ही लीग तिथे आपण सर्वच बघायला येतो. नक्कीच सर्व खेळाडूंमुळे सुद्धा आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढत असते. तर त्या जे खेळाडू आज इथे उपस्थित राहिले त्यांना सुद्धा मी एक सांगू इच्छितो. कारण जरा शेवटच्या मॅचला ऐकलं की काही मुलं प्लेयर्स मधून निघून गेले.
तर असं न होता आपण जिथे आपल्याला सन्मान मिळतोय तिथे आपण शेवटपर्यंत राहिलं पाहिजे, त्याची शोभा वाढवली पाहिजे. हे सुद्धा खेळाडूंचं कर्तव्य आहे. नाही तर अजून रंगतदार मॅच झाली असती, आयोजकांना सुद्धा फार समाधान वाटलं असतं. तर नक्कीच अशा चुका जर होणार असतील तर तुम्ही सहभागच घेऊ नका, कारण शेवटी जे आयोजक असतात त्यांचं खूप मेहनत ह्याच्या मागे लागलेली असते. तर नक्कीच त्यांची सुद्धा कदर करणं आज, कारण तेच तुम्हाला प्रेरणा देतात, तेच तुमच्यासाठी इतकं मोठं आयोजन करतात. तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी ठेवाल आणि जिथे जिथे आपले आयोजक आहेत त्यांचा सुद्धा मान सन्मान तसाच ठेवाल अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं एक अजून एक 2 सत्कार मूर्ती आहेत. आम्हाला दररोज या 3 दिवसामध्ये ज्याने आम्हाला सहकार्य केले ते 2 पंच पिंट्या शेठ कानडे आणि मंदार प्रसाद यांना विनंती करतो त्यांनी स्टेजजवळ यायचं प्लीज. तीन दिवस आम्हाला सहकार्य केलं पंचांच्या भूमिकेत आणि दरवर्षी आम्हाला हा पिंट्या कानडे यांचं सहकार्य लाभलेलं असतं. दरवर्षी आम्हाला ते सहकार्य करतात. आम्हाला सहकार्य लाभतं प्रत्येक वर्षी त्याचं. आदिल रफिकभाई साठविलकर यांना विनंती करतो त्यांनी मनीषला सत्कार करायचा. मनीषचा संघ आहे त्या संघाला चषक देण्यासाठी मी मान्यवर सचिन शेठ मांगले आणि रोहनजी बने यांना विनंती करतोय. त्यांनी अंतिम सामना जो विजेता झाला वाघदाई साडवली संघाचा कर्णधार आणि त्याचे सदस्यांना विनंती करतोय त्यांनी स्टेज समोर यायचं आहे. अंतिम सामन्याच्या सामनावीसाठी मी सचिन शेठ मांगले यांना विनंती करतोय त्यांनी या अंतिम सामन्याचा विजय साडवली